नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर सध्या जी कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे ज्योतीसोबतची मजा. हे कथेचं मूळ टायटल आहे. आता त्यामधले जे भाग आहेत त्या भागापैकी छोटीसोबतची करामत किंवा छोटीसोबतची गंमत जम्मत हा भाग आज आपण ऐकणार आहोत. छोटीसोबतच लतालासुद्धा मी कसं टार्गेट केलं, तीसुद्धा मला कशी मिळाली, या सर्व गोष्टीचा उलगडा या भागामध्ये मी करणार आहे. कथा खूपच रोचक मोडवर येऊन थांबली आहे आणि हे भाग असे इतके एकदम अट्रॅक्टिव्ह आहेत, एकदम मजेदार. तुम्हाला कथेत पुढं काय घडलं हे सस्पेन्स वाढवणारच आहे. कारण कथा एकदम खरी असल्यामुळं माझ्या आयुष्यात जसं काही घडलं ते जशास तसं मी या चॅनलच्या मार्फत आपल्यासमोर सादर करायचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, कथा आवडली तर नक्की लाईक करत चला, कमेंट करत चला. तुमचा एक लाईक मला नवीन कथा बनवायला हुरूप वाढवतो. त्याच्यामुळंच प्लीज तुम्ही कथेला लाईक करत चला. कथेच्या मागच्या भागामध्ये तुम्ही ऐकलं, लता छोटीला कशी डवचत होती, तिला कशी खिजवत होती. मुद्दाम राजेशला गर्लफ्रेंड आहे का, चौकशी करणं, विचारणं अशी म्हणून ती मुद्दाम तिला खिजवत होती आणि छोटीला जास्त राग येत होता. जशी छोटी जास्त रागात येऊ लागली तसे तिचं नाक लाल होऊ लागलं, तिच्या गालावर लाली पसरू लागली. तिला टेन्शनमध्ये आलं की ती जास्तच एकदम सुंदर दिसू लागली. माझं मन आता तिच्यावर जास्त जाऊ लागलं. परंतु ह्या लताला काय काम नव्हतं. ह्या लतानं नाही तो कुटाणा रिकामाच वाढवून ठेवला आहे. उगाचच हिनं हा विषय वाढवला असं मला वाटू लागलं. मग आता काही जरी झालं तरी छोटीची समजूत काढायचं मी ठरवलं. मग मी छोटीला जवळ घेतलं. मी जसं छोटीला जवळ घेतलं तशी तिनं एक झिडकार दिला आणि माझ्यापासून ती दूर झाली आणि मला म्हणाली, नको मला बोलू, लांब जा. तसं लता तिला म्हणाली, अगं काय झालं, मी तर तुला म्हणले ना, राजेशची गर्लफ्रेंड व्हायचं सौभाग्य जर मला मिळालं ना तर मी नक्कीच त्याला प्रपोज करेन. परंतु तो माझा प्रपोज कधी कबूल करणार नाही. होणार आहे राजेश. आता मात्र मला छोटीला डिवचायचं नव्हतं किंवा तिच्या भावनेसोबत खेळायचं नव्हतं. त्याच्यामुळं मी शांत बसलो आणि तिला खिजवायच्या उद्देशानं मुद्दाम म्हणालो. असं म्हणण्याच्या अगोदर किंवा काही बोलण्याच्या अगोदर मी लताकडे बघितलं आणि तोंडावर बोट ठेवून तिला गप्प राहायचा इशारा केला. लता समजूतदार होती, ती गप्प बसली. हळुवारपणे मी लगेच छोटीच्या जवळ गेलो आणि तिला म्हणालो, मी तर छोटीलाच गर्लफ्रेंड म्हणून स्वीकार करणार आहे. तसं ती म्हणाली. लता लगेच म्हणाली, हो का, खरंच का, तुला छोटी खूप आवडली का? तसं मी म्हणालो, हो ना गं, तुझ्यामध्ये एवढं काय आहे, छोटी मला इतकी आवडली त्याच्यामुळं मी छोटीलाच गर्लफ्रेंड करणार आहे. असं म्हणून मी तिच्या पोटाला घट्ट पकडलं. छोटीला आता थोडंसं मस्त वाटलं असावं. तिनं तिचा राग थोडासा आहे असं दाखवायचा प्रयत्न केला, परंतु तिच्या चेहऱ्यावरची कळी खुलली होती. हे मला आणि लताला दोघांच्या पण लक्षात आलं. लताने पण ओळखलं, छोटीच्या मनामध्ये काहीतरी आहे. मग मी छोटीला लताच्या समोरच पकडलं आणि लताच्या जवळ घेऊन आलो. मी एकदम लताच्या जवळ तिला बसवलं आणि तिच्या तोंडाच्या जवळ माझं तोंड घेऊन गेलो. तिच्या गालाला माझा गाल चिटकवला आणि तिला म्हणालो, मग मान्य आहे का तुला माझं प्रपोज? मी तुला प्रपोज करत आहे, तू ॲग्री आहेस का? परंतु छोटी आता काही बोललीच नाही. लाजेनं ती आणखीन जास्तच लाल झाली. आता तिला जास्त लाज वाटत असावी. मग लता तिला म्हणाली, अगं एवढा मोठा तुला त्यानं प्रपोज करतोय, बघ ना, नशीबच असावं लागतं त्याच्यासाठी, तू हो म्हणून टाक. परंतु ती काही बोलत नव्हती. मग हळूवारपणे मी म्हणालो, ज्योती जर उठली तर सगळ्यांना आपल्याला चप्पलनं मारेल, त्याच्यामुळे गपचूप बसा, हळू बोल थोडंसं. तशी ती म्हणाली, ही म्हैस उठत नाही आता. एकदा झोपली की हिची झोप सकाळीच उठते, हिची झोप सकाळी संपते. आता हिला लाथा जरी घातल्या तरीही उठत नाही. असं म्हणून लतानं तिला जोरात ढकलून दिलं. ज्योती एकदम बिनधास्त झोपीत होती. तिला काहीच फरक पडला नाही. अगदी ढाराढोर शांतपैकी ती पडूनच होती. मग मी लताला म्हणालो, अगं तिला लाथ मारू नकोस, तिला लागेल ना. तसं ती लगेच मला म्हणाली, अरे राजेश, तुला खोटं वाटते का? खरंच म्हणते मी, हिला लाथ जरी घातलं ना तरीही उठत नाही. बघ तुला आणखीन एकदा मी डेमो दाखवते. असं म्हणून तिने तिच्या पाठीमध्ये एक चांगला बुकांडा लगावला आणि अगं म्हसे तिकडं सरक असं म्हणाली. परंतु ज्योतीनं टसमससुद्धा केलं नाही. ती एकदम शांत तशीच एकदम बिनधास्त पडून होती. ती एवढी गाढ झोपते हे मला माहीत नव्हतं. मग
माझ्याकडे छोटी बघू लागली. जशी ती माझ्याकडे बघू लागली तसं मी तिला खिजवायच्या उद्देशानं म्हणू लागलो, काय झालं सांग ना, मी तुला प्रपोज केलं आहे, तुझं उत्तर काय आहे? मला खरोखर तू खूप आवडलीच राव. असं म्हणून आता इकडे लताला काही वाटू नये म्हणून लताला डोळा मारला आणि तिला ओठावर बोट ठेवून गप्प राहायचा इशारा केला. लतासुद्धा समजदार होती, त्याच्यामुळं तिनं डोळ्याने इशारा केला, चालू दे तुझं. मी मुद्दाम छोटीला डोचू लागलो आणि छोटी जास्त जास्त लाल होऊ लागली. मग मी छोटीला घट्ट मिठीत घेतलं आणि तिला म्हणालो, काय यार, तुझ्या बहिणीच्या समोर मी तुला प्रपोज करतोय आणि तू मात्र मला रिस्पॉन्स देत नाहीस. छे छे, आपल्याला काही आवडलं नाही असलं. तशी ती मला म्हणाली, राजेश गप झोप आता, 12:30 पावणे 1 वाजून गेले, मला झोप येते. असं म्हणून तिनं रजाईमध्ये घुसली आणि डोळे झाकून शांत झोपायचा प्रयत्न करू लागली. इकडे लता बसूनच होती आणि मी पण बसलेलाच होतो. मग मी लताला म्हणालो, तुझा ठसका वगैरे तर आता एकदम शांत झाला ना? तशी ती म्हणाली, हो, ठसका तर तेव्हाच शांत झाला. मग मी तिला म्हणालो, काय यार, तू छोटीला मात्र उगच डवचलीस, उगच खिचवलीस तिला. तिला शांत राहू द्यायचं, तू उगच तिला रागाला आणलीस बघ. तसं ती म्हणाली, नाही, आमच्या दोघींमध्ये अशी मस्करी चालत राहते, त्याच्यामुळं तू एकदम रिलॅक्स राहा, तू नको टेन्शन घेऊ. तिचं बोलणं ऐकून मला वाटलं त्या दोघींमध्ये बहुतेक असं बोलणं होत असावं, परंतु माझा विषय कशाला निघणार आहे? त्यांच्या दोघींमध्ये काहीतरी कुठल्या तरी पोराच्या नावानं असं तसं काहीतरी होत असेल असं मला वाटलं. मग मी लताला म्हणालो, लता, तू तर मला खूप काही विचारलीस, परंतु आता मला पण तुला थोडंसं विचारावं वाटतंय, विचारू का? तशी ती मला म्हणाली, हो विचार ना. काय विचारायचे विचार, मी अगदी खरं उत्तर सांगून टाकते आणि मला माहीत आहे तू मला काय विचारणार आहेस. तसं मी म्हणालो, हो सांग ना, काय विचारणार आहे? मग ती मला म्हणाली, नाही तूच विचार ना, मी कशाला सांगू, मला फक्त गेस आहे, अंदाज आहे माझा की तू मला काय विचारणार आहेस. मी तिला म्हणालो, अगं मी काही काय विचारणार, तुला काय वाटतंय ते तरी सांग. ती मला म्हणाली, मी नाही सांगणार, तुला जे विचारायचं आहे ते विचार, परंतु तुझा जो काही प्रश्न आहे तो मला समजला आहे. तुला काय विचारायचं आहे हे माझ्या लक्षात आले, त्याचं उत्तर माझ्याकडं आहे, तू विचार, मी सांगते. आता दोघांपैकी कुणीतरी समझोता करून माघार घेणं गरजेचं होतं, त्याच्यामुळं मीच माघार घ्यायचं ठरवलं आणि तिला स्पष्ट भाषेत तिला म्हणालो, लता, तुला बॉयफ्रेंड आहे का? मी जसा हा प्रश्न विचारला तसंच छोटीनं माझ्या मांडीला चिमटा घेतला. तो चिमटा इतक्या जोरक्यात होता की माझ्या तोंडातून अक्षरशः एकदम चीख निघाली. औच! मला लता म्हणाली, काय झालं रे? मी लताला म्हणालो, काही नाही गं, मुंगी चावली. लताला बहुतेक समजलं असावं मला मुंगी चावली म्हणजे नेमकं काय चावले. कदाचित छोटीने मला चिमटी घेतली असावी असं तिला पण अंदाज आला असावा. लता मला म्हणाली, 2 पायाची मुंगी चावली की 4 पायाची? आणि लता थोडीशी एकदम स्मित हास्य केलं तिनं. मी म्हणालो, अगं लता, मला खरोखरची मुंगी चावली आहे, लाल मुंगी चावली मला. आणि मी परत हसलो. तशी दुसऱ्यांदा तिने माझा चिमटा घेतला. मग आता मात्र मला गप्प राहण्याशिवाय काही पर्याय नव्हता. मी एकदम शांत बसलो आणि लताला म्हणालो, लता झोप आता. मग लता लगेच मला म्हणाली, मला बॉयफ्रेंड आहे का नाही याचं उत्तर तुला नको आहे का? मी सांगू की नको? आता तिला हो म्हणावं की नको म्हणावं मला काही सुचत नव्हतं. मी जरी विचारलं तर ही परत मला चिमटे घेऊन बेजार करणार, त्याच्यामुळे मी तिला म्हणालो, नको, मला काय करायचं आहे, तुला असेल किंवा नसेल, माझा काही विषय नाही, त्याच्यामुळं तू झोप आता शांत. मग ती मला लगेच म्हणाली, तुझ्याजवळ छोटी झोपली आहे, ती तुला विचारू देत नाही, ती तुझे चिमटे घेते ना, मला माहीत आहे तिची सवय कशी आहे. ती कोणाला बोलू द्यायचं नसलं की ती चिमटे घेते. मला पण ती खूप वेळा चिमटा घेते आणि तिचे नख खूप कार आहेत, त्याच्यामुळं रक्तच निघते. बघ तू, तुझ्या ज्या भागात तिनं चिमटा घेतला आहे तिथलं रक्तच निघालं असेल. मग आता मी हो किंवा नाही काहीच म्हणू शकत नव्हतो. मी एकदम गप्प बसलो आणि तिला म्हणालो, लता झोप आता, रात्र खूप झाली आहे, आपण उद्या बोलू. ती मला म्हणाली, ठीक आहे, गुड नाईट, झोपा आता. परंतु माझ्या डोळ्यामध्ये झोप अजिबात नव्हतीच. झोपायचं तर कसं झोपायचं? इकडे आग लागली होती आणि तिकडे छोटीच्या मनामध्ये सुद्धा आग लागली होती. आता मध्येच लतानं हे वेगळंच प्रकरण पेटवून ठेवलं होतं, त्याच्यामुळं आणखीन थोडंसं टेन्शन होतं. परंतु जशी लता समजदार होती तशी छोटीसुद्धा समजदार असली पाहिजे, कारण तीसुद्धा तिचीच बहीण होती. एक गोष्ट माझ्यासाठी प्लस पॉईंट होती की ज्योती आता उठणार नाही, ती सकाळ झाल्याशिवाय तिची झोप मोड होतच नाही. परंतु लताचं काय? ज्योती जरी झोपी गेली तरी लताचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे होता. लता जर जागी राहिली आणि माझ्या आणि छोटीच्या मधला जर प्रोग्राम तिनं बघितला
तर मात्र आमच्या दोघांसाठी अवघड होणार होतं. तसं बघितलं तर त्या दोघींच्या वागणुकीवरून त्या दोघींच्या सर्व प्रकरणं एकमेकीला माहीत असतील असं मला वाटत होतं. परंतु आत्तापर्यंत दोघींचं कुठं काही नसेलच, तर माहीत असून तर नसून तर काय होणार, हा पण मूळ मुद्दा होता. त्याच्यामुळं मला काही बोलता येत नव्हतं. काही बोलायचं म्हणलं तर दोघी पण जागीच. त्याच्यामुळे आता गुपचूप बसून जे काही घडतंय त्याच्याकडे बघायचं मी ठरवलं. छोटी माझ्या बाजूला झोपली होती. मी सुद्धा छोटीच्या बाजूला आता आडवा झालो आणि लताला म्हणालो, लता झोप आता तू पण. तशी ती मला म्हणाली, हो ठीक आहे, झोपा तुम्ही पण. असं म्हणून तिनं पण अंग टाकून दिलं. आता आम्ही तिघे पण आडवे झालो होतो. आडवं झाल्यानंतर हळुवारपणे मी हळूच माझा हात छोटीच्या अंगावर टाकला आणि मी रजईच्या बाहेर मुंडकं काढून पाहिलो असता छोटी एकदम शांत होती. परंतु लताचं पूर्ण लक्ष आमच्या दोघांकडेच होतं हे मी बघितलं. छोटीच्या शरीराची कसलीच हालचाल नव्हती. ती एकदम शांतपणे पडून राहिली होती. मी माझा हात छोटीच्या अंगावर टाकला होता. परंतु लताचं पूर्ण लक्ष आमच्याकडेच होतं. हे मी जसं बघितलो तसं तिच्या अंगावरचा हात हळुवारपणे मी खाली ओढला. हात खाली केल्यानंतर लताच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आलं. तिनं बघितलं होतं मला छोटीच्या अंगावर हात टाकताना. परंतु मला तसं काही करू नकोस असं तिनं काही बोलली नाही. आता तिनं काही बोलत नाही म्हणल्यास मी पण काही बोलायचा काही प्रश्नच नव्हता. ती पण शांत, मी पण शांत. मी आता रजईमध्ये तोंड घुसवत होतो तेवढ्यामध्येच माझी नजर परत एकदा लताकडे गेली. लताने मला डोळा मारला आणि काहीतरी इशारा केला. परंतु ती काय इशारा करत होती हे मला समजत नव्हतं. मग मी परत माझं तोंड बाहेर काढलं. रजईच्या पूर्ण तोंड बाहेर काढून लताकडे एकटक बघू लागलो आणि डोळ्यानेच खून करून इशारा करून तिला विचारलं, काय म्हणतेस? तिनं परत कसला तरी इशारा केला. परंतु मला काही सुचतच नव्हतं. ती काय म्हणते मला काही समजत नव्हतं. मग मी लगेच हळुवारपणे छोटीला म्हणालो, छोटी मला बाथरूमला जायचं आहे, तुला यायचं आहे का? परंतु छोटी काही बोललीच नाही. छोटी एकदम गुपचूप होती. आता मला ह्याच संधीचा फायदा घ्यायचं मी ठरवलं. मग मी हळूच उठलो आणि टॉयलेटकडे निघालो. जसं मी बाथरूम करण्यासाठी बाहेर निघालो तसं लतासुद्धा उठली आणि मला म्हणाली, राजेश थांब ना, मला पण भीती वाटते. आपलं बाथरूम बाहेरच्या बाजूला आहे आणि तिकडच्या बाजूची भिंत थोडीशी उघडी आहे. तिथं कोणीतरी थांबल्यासारखंच मला सतत भास होतो. त्याच्यामुळे मला अगोदर लघवीला येऊ दे, त्याच्यानंतर मी अगोदर घरात येईन, त्याच्यानंतर तू टॉयलेटला जाऊन तू परत ये. तिचं बोलणं मला पटलं, कारण त्याच्याशिवाय काही पर्याय पण नव्हता. मी म्हणालो, ठीक आहे, चल. मग परत एकदा उगाच रिकामा कुटाणा नको म्हणून मी छोटीला म्हणालो, छोटी चल ना इंटरव्हलसाठी बाहेर. परंतु आत्ता पण छोटी काही बोललीच नाही. ती एकदम शांतपणे पडून होती. तिच्या मनामध्ये बहुतेक राग येत असावा. तिला माझा राग आला होता. आता तिचा राग कसा काढायचा हे मला चांगलं माहीत होतं. परंतु इकडं लता काय इशारा करते आणि लताला काय बोलायचं आहे हे मला काही सुचत नव्हतं. त्यामुळं मी बाथरूमला जायचा निमित्त केलं होतं. मी जसं बाथरूमला जायला निघालो तसं लतासुद्धा माझ्यासोबत आली. मग त्या खोलीच्या बाहेर जाईपर्यंत आम्ही दोघे शांतच होतो. कुणीच कोणाला काही बोललं नाही. त्या खोलीच्या बाहेर आल्यानंतर मी हळुवारपणे दरवाजा बंद केला. कारण दरवाजा उघडा असल्यानंतर काहीतरी वन्य प्राणी घरात घुसायची भीती असते. जसं की बेडूक, साप, सरड्या, खारुताई असे अनेक वन्य प्राणी घराच्या आजूबाजूला वावरत असतात. असलं कुठलाही प्राणी घरात घुसू नये म्हणून घराचा दरवाजा नेहमी बंद करत असतो मी. आणि माझ्या घरची सवय मी इथं पण तेच करत होतो. त्या दरवाजापासून थोडंसं दूर आल्यानंतर मी हळूच लताला विचारलं, काय म्हणत होतीस? तसं ती मला म्हणाली, ती झोपी गेल्यानंतर मी पलीकडे येणार आहे हे मी तुला सांगत होते. आता मात्र मला टेन्शन आलं. अरे बापरे, आता काय करायचं? ज्योतीच्या नंतर छोटी आणि छोटीच्या नंतर ही पण यायला तयार झाली. तसं मी तिच्याकडे बघू लागलो. ती लगेच मला म्हणाली, का तुला आवडलं नाही का? नको का येऊ? तुला नको वाटत असेल तर मी नाही येणार. मग मी तिला म्हणालो, अगं असं काही नाही, तू ये ना बिनधास्त. परंतु छोटीची झोप कशी आहे हे मला माहीत नाही. तुला सर्व काही माहीत आहे, काय करावं लागेल? ती मला म्हणाली, मी सर्व काही व्यवस्था करते, तू टेन्शन घेऊ नकोस, तू एकदम बिनधास्त राहा. आणि मला माहीत आहे छोटीसोबतसुद्धा तुझा कार्यक्रम होणार आहे. मी म्हणालो, छोटीसोबतसुद्धा म्हणजे? ती लगेच मला म्हणाली, दुपारी तुझं काय झालं आहे हे माझ्या लक्षात आले, कारण तू कधीच आमच्या घराकडे वळूनसुद्धा बघत नाहीस आणि आज मात्र पूर्ण रात्रभर आमच्याकडे झोपायला आलास. त्याच्यामुळं मी तेव्हाच ओळखलं होतं, दीदीसोबत तुझं काहीतरी नक्की सूत जमलं आहे.
मी म्हणालो, तुला कसं काय माहीत? ती मला म्हणाली, मला माहीत असेल किंवा नसेल, खरं आहे की खोटं आहे सांग, आहे की नाही? कारण एवढी दिदी कधी थकतच नाही. आज खूप थकली आहे. तिच्या चेहऱ्यावरच्या थकानीवरूनच माझ्या लक्षात येते दुपारी काय झालं असेल. कारण ज्यावेळेला आमचे भाऊजी घरी येत होते, जेजू, त्यावेळेला ती अशीच दुपारी झोपायची. दुपारी तिचा कार्यक्रम झाला तर रात्रभर झोपायची आणि रात्री कार्यक्रम झाला तर दुपारी झोपायची. त्याच्यामुळे आम्हाला तिचं सर्व काही माहीत आहे. मग मी म्हणालो, तिचं सोयरी कशामुळं मोडली? ती नांदायला तर जात होती, मग प्रॉब्लेम काय होता? ती लगेच मला म्हणाली, तुला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. या गोष्टीवर आपण नंतर बोलू, कारण आता वेळ खूप कमी आहे. छोटी एकदा झोपी गेली की मग मी तुझ्याकडे येणार आहे. छोटीला कसं झोपी घालायचं? मी तिला म्हणालो, कारण छोटी जर नाही लवकर झोपली तर प्रॉब्लेम येईल ना. मला लता म्हणाली, ते सर्व काही तू माझ्यावर सोपव. मी म्हणले ना तुला, थोड्याच वेळात छोटीला झोप लागेल आणि छोटी झोपी गेली की मग आपलंच राज्य आहे. आता ती काय करणार होती मला काही सुचत नव्हतं. छोटी कशी काय झोपी जाईल, छोटीला झोप कशी काय लागल, आणि ही बाई माझ्याजवळ येऊन झोपल्यानंतर छोटी उठली किंवा ज्योती उठली तर आणखीन तिसराच काहीतरी कुटाणा आता मात्र नक्कीच होणार होता. मला आता टेन्शन येऊ लागलं होतं. एक एक बघता एक एक करावं म्हणलं तर दोन, दोन करावं म्हणलं तर तीन, तिन्हीच्या तिन्ही गळ्यात पडतील असं पण मला वाटू लागलं होतं. परंतु आता पर्याय काही नव्हताच. उखळीमध्ये मान घातलं होतो, आता मान तर ठेचणारच होती. त्याच्यामुळं तयार असणं खूप गरजेचं होतं. मित्रांनो, कथा खूपच रोचक मोडवर येऊन थांबली आहे. ही कथा आवडली तरच लाईक करा. चला मग, कथा आता मी इथं थांबवतोय. भेटूयात कथेच्या पुढच्या भागामध्ये. बाय बाय मित्रांनो.